नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर जिल्ह्याची शिवसेना उभाटा पक्षाची युवा सेना शस्त्रसेना झाल्याचं चित्र आहे। शिवसेना उभाटा पक्षाच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या ताब्यात पोलिसांना हवी असलेली पिस्तूल सापडली आहे। शहर प्रमुख शहबाज सुब्राती शेख याने इंदिरानगर भागात रेल्वे रुळाजवळ विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवलेली देशी बनावटी मॅगझिन प्रकारातील पिस्तूल पोलिसांना काढून दिली। 3 दिवसांपूर्वी पोलिसांनी उभाटा युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी धाड घालून 40 जिवंत काडतुसे जप्त केली होती। त्याचा तपास वेगाने सुरू असताना ही जप्ती करण्यात आली। तपास चालू असताना आज रोजी विशाल सहारे यास चौकशी करता बोलावले असता त्याने सदर गुन्ह्यातील जे हत्यार आहे ते त्याने त्याच्या भावाच्या सांगण्यावरून एका शहबाज शेख युवा सेना शहर प्रमुख उभाटा याच्याकडे दिल्याचे सांगितल्याने त्यास देखील चौकशी करता बोलवले। त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व जे वेपन लपविलेले होते ते मेमोरंडम पंचनाम्याद्वारे हस्तगत करण्यात आले। सध्या एक पथक दानापूर येथे रवाना झालेले आहे। तर त्यांच्याशी संपर्कात राहून पुढील त्यांना योग्य त्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहे व लोकल स्तरावर देखील अजून काही वेपन मिळतात अगर कसे या देखील तपास चालू आहे आणि अजून कोणाचा सहभाग आहे त्याचा देखील तपास चालू आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।